खरं म्हणजे आज 11 वाजल्यापासून आपण इथे उपस्थित आहात। सभा 4-4:30 वाजून गेले। मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। सभेला उशीर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो। खरं म्हणजे राज्यामध्ये अतिशय दुःखद घटनाही घडलेली आहे। एकीकडे दुःखाचं सावट आहे। अजितदादा पवार यांना श्रद्धांजली आपण वाहिली आहे। मी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आजच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजनाताई जाधव, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, माननीय आपले नेते प्रकाश महाजनजी, भाऊसाहेब पाटील, बाबासाहेब जगताप, रमेश पवार, राजेंद्र जंजाळ, विलास पारकर, पटवर्धन, कैलास पाटील, अण्णासाहेब माने, सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, या अतिशय कठीण काळात देखील आपल्याला प्रचाराच्या सभा घ्याव्या लागतात। कारण निवडणूक जाहीर झालेली आहे। निवडणुका टाळता येत नाहीत। आणि या जाहीर सभांना देखील कार्यकर्त्यांचा आग्रह, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। नेत्यांच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या। आता आम्हाला याच कार्यकर्त्यांनी निवडून दिलं, तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं। आणि आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये देखील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की आपल्या नेत्यांनी, खासदार, आमदारांनी, मंत्र्यांनी आमचा प्रचार केला पाहिजे। आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील वाऱ्यावर सोडता येत नाही। आणि म्हणून आजची ही सभा देखील आपण करतोय। काही सभा आपण रद्द केल्या आणि मग अतिशय साधेपणाने प्रचार आपण करतोय। कुठले हारतोरे नाही, काय नाही, आणि कुणावरही टीका होईल असं वक्तव्य नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जातील असंही कुणी बोलू नये, अशा प्रकारचा आपला या प्रचाराचा भाग आहे। परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। हे आता देवगाव रंगारी आहे ना, इथं आपल्या ताईचं कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या तिन्ही तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि उमेदवार आणि कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत। मी खरं म्हणजे आपल्याला एवढंच सांगेन, हे देवगाव आहे आणि देवाचा आशीर्वाद शिवसेनेलाच आहे, देवाचा आशीर्वाद धनुष्यबाणालाच आहे। आणि एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत। अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आहे। इकडे लाडके भाऊ आहेत, तिकडे बाहेर पण उभे आहेत। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। 100% मी हे का सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मी अनुभव घेतला। जिल्हा आपल्या नगर परिषदा पाहिल्या आणि महापालिकाही पाहिल्या। अगदी लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती। अगदी मी ज्या ज्या ठिकाणी सभांना गेलो, सभांमध्ये तर गर्दी होतीच, पर रस्त्याच्या दुतर्फा देखील माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी
वाट पाहत आतुरतेने आशीर्वाद द्यायला उभे राहायचे। यावरून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या मनातला आणि चेहऱ्यावरचा भाव या ठिकाणी आपल्याला दिसायचा की या लाडक्या बहिणी ज्या आहेत मनापासून आलेल्या आहेत। आता देखील येताना मी पाहिलं घरातून, घराच्या बाहेर, काल देखील मी कोल्हापूर सांगलीत होतो, अगदी उशीर झाला होता, 10 वाजून गेले तरी सुद्धा लाडक्या बहिणीने खुर्ची सोडली नव्हती, लाडक्या बहिणीने सभा सोडली नव्हती। लाडके भाऊ होते, शेतकरी होते। हे प्रेम जे आहे खऱ्या अर्थाने तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालंय। मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे प्रेम या राज्यामध्ये माझ्या वाट्याला आलेला आहे। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय घेतले, मला त्याचं समाधान आहे। मी देखील गरिबी पाहिली आहे, मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या आईची तगमग पाहिली आहे, पत्नीची काटकसर मी पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कणव पाहिली आहे, कसा महिना काढायचा याची भ्रांत पाहिलेली आहे। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। लोक विरोध करत होते, लोक म्हणाले कसं होणार, 45,000 कोटी रुपये वर्षाचा खर्च आहे, बोले कसं देणार तुम्ही? अरे बोले देणार म्हणजे काय, निर्णय घेतलाय, घेणार, माझ्या लाडक्या बहिणींना देणार म्हणजे देणार। आणि निर्णय झाला। काही लोक कोर्टात गेले, काही लोकांनी विरोध केला, काही लोक बोले चुनावी जुमला आहे, ह्या निवडणुकीतल्या घोषणा आहेत, परंतु मला अभिमान आहे नुसत्या चुनावी घोषणा नव्हत्या, चुनावी जुमला नव्हता, मनापासून निर्णय घेतलेला हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री म्हणून होता आणि म्हणून ती योजना सुरू झाली, योजना चालू झाली, खात्यात पैसे पडू लागले, माझ्या लाडक्या बहिणींना आधार मिळाला। काय एवढा मोठा आहे, का सरकारने करू नये? सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी का करू नये? लाडक्या भावांसाठी का करू नये? का त्यांना आधार देऊ नये? आज मी अनेक गोष्टी बघतो, अनेक काही लाडक्या बहिणी आपल्या परिवाराचा प्रपंचाला हातभार लावतात। कुणाचं औषध पाणी असेल, मुलाचं शिक्षण असेल, कुठलं ऑपरेशन असेल ते करतात। काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करतात। अनेक सक्सेस स्टोरी या राज्यामध्ये आपण पाहतोय। आणि कोणतरी म्हणाला मगाशी, तुम्ही किती 1,500 का देता? कोण म्हणाला 1,500 रुपये का देता? अरे तुम्ही जेव्हा पूर आला, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तेव्हा एकतरी बिस्किटचा पुडा तरी नेला कोणाला दिला? आणि तुम्ही आम्हाला विचारता 1,500 का दिले? अरे 1,500 काय, जे आम्ही बोललोय, जो आम्ही शब्द दिला 2100 रुपयाचा, मला पत्रकार विचारतात, काही लोक विचारतात कधी देणार, योग्य वेळी तेही देणार, आम्ही तेही देणार। आम्ही जे जे वचननाम्यात बोललोय ते पूर्ण करणार। त्याचबरोबर वचननाम्यामध्ये देखील महायुतीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही शब्द दिलेला आहे आणि मला आनंद, मला समाधान आहे। एक बैठक झाली आहे मुख्यमंत्री आणि आमची, मी आपल्याला सांगतो योग्य वेळ आली, या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय देखील महायुती सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे आम्ही जे बोलतो ते करतो, त्याला हिम्मत लागते, धाडस लागतं। 45,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी खर्च होतात। कधी परवा पेपरमध्ये वाचलं की लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे काही लोकांनी कॅगनी त्याच्यावर काहीतरी ताशेरे ओढले। अरे याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे, या लाडक्या बहिणींना जे पैसे दिले त्याचं जर सर्वेक्षण केलं आणि काय काय लाडक्या बहिणींनी केलंय, कुठे कुठे पैसे वापरलेत, कशा कशामध्ये पैसे वापरलेत, कसे पैसे एकत्र करून छोटा मोठा व्यवसाय केलाय, हे जर पाहिलं तर ही लाडकी बहीण योजना पण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही लाडकी बहीण योजना ठरणार आहे। एका गावात मी गेलो होतो, एका गावामध्ये गेल्यानंतर एक कुटुंब होते, एक वयस्कर, आपल्या आजोबा आजी होत्या,
मग काय झालं, काय करताय? बोले 1,500 रुपये आम्हाला मिळतात आणि आम्ही भात पिकवतो, नाचणी पिकवतो आणि त्या 1,500मध्ये मिरची, मीठ, मसाला, तेल आणतो. काय काय सरकारचं काम नाही. सरकार कुणासाठी आहे? गोरगरिबाला न्याय द्यायचा नाही का? फक्त आणि फक्त धनदांडग्यांच्या मागे उभा राहायचं. आणि म्हणून ही जी काय पोटदुखी निर्माण झालेली आहे, ही पोटदुखी जी आहे त्यांना वाटलं नव्हतं की ही लाडकी बहीण योजना सुरू राहील, सुरू होईल. अनेक लोक कोर्टात गेले, खोडा घातला. माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना चांगला जोडा दाखवला आणि 232 जागा आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी विधानसभेच्या 232 जागा आल्या नव्हत्या. या माझ्या लाडक्या बहिणींचा चमत्कार, लाडक्या भावांचा चमत्कार म्हणून 232 जागा निवडून आल्या. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना केली. तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल ते लाडकी बहीण योजना. मी त्याचे एक एक उदाहरणं बघतोय, अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कोणी काही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे आमचा. लेक लाडकी लखपती योजना केली. एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. एका मुलीने शिक्षणासाठी आत्महत्या केली. मी मुख्यमंत्री असताना टीव्हीवर बातमी पाहिली रात्री 12:30 वाजता. एका मुलीने आत्महत्या केली. उच्च शिक्षण, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी सरकार भरत होतं, 50% पालकांनी भरायचे होते. त्या मुलीला वाटलं माझा बाप आत्महत्या करेल म्हणून तिनेच आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी, मनाला चटका आणि वेदना लावणारी घटना घडली. मी संवेदनशील आहे, माणूस आहे आणि मी मुख्यमंत्री होतो. मी तात्काळ आठवड्याच्या आतमध्ये निर्णय घेतला. 50% नाही, 100% फी माफ करण्याचा निर्णय घेतला उच्च शिक्षणासाठी. सरकार कुणासाठी आहे? सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो. मग आमच्या राज्यामध्ये जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील त्याचा काय उपयोग आहे? काय राज्यकर्त्यांचा आणि आमचा उपयोग आहे? आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं सरकार आहे. गोरगरिबांचं सरकार. आणि म्हणून या गोरगरिबांच्या सरकारमध्ये आम्ही या योजना सुरू केल्या. अनेक योजना सुरू केल्या. किती योजना आम्ही सुरू केल्या त्याचं जर वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही. परंतु प्रत्येक योजना सर्वसामान्य गरिबासाठी घेतली. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली. केंद्राचे 6,000 मिळायचे, राज्याचे 6,000 त्याच्यामध्ये आणखी ॲड केले. 6,000 रुपये वर्षाला मिळू लागले. पीक विमा योजना सुरू केली. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते भरपाई करून दिलं. या ठिकाणी झालेलं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान आपण पाहिलं. या नुकसानीसाठी देखील 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. दसरा होता आपला. दसरा शिवाजी पार्कला, मुंबईला दसरा मेळावा होतो. मी सांगितलं जिथं जिथं पूर आलाय, जिथं जिथं अतिवृष्टीने नुकसान झालं तिथला एकही कार्यकर्ता मेळाव्याला येणार नाही. त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांची सेवा करायची, त्याला मदत करायची, त्याचं कुटुंब उभं करायचं. आणि आपल्या लोकांनी देखील दसऱ्याचे तोरणं त्यांच्या घराला बांधली. 32,000 कोटीचं पॅकेज. हे सरकारचं काम आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण. मग सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. आणि मी म्हणूनच मगाशी म्हणालो, अनेक लोक मला विचारतात काय हे योजना वाढणार कधी, कर्जमाफी कधी होणार. म्हणून मी बोललो, जे आम्ही बोललोय ते बोललोय ते करून दाखवणार. जे फक्त फुकटच्या बापा, तोंडाच्या बापा मारतात त्यांना फक्त बोलायचं असतं, त्यांना फक्त आरोप करायचे असतात. पण आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर नाही, कामाने उत्तर देणार. हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष काम केलं. या पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरला. मला लोक विचारतात तुम्ही झोपता कधी, उठता कधी? मी त्यांना म्हणालो मी झोपा काढायला नाही आलोय, लोकांच्या झोपा उडवायला आलोय. आणि या राज्यातल्या जनतेला न्याय द्यायचा आहे मला. या राज्यातल्या जनतेची सेवा करायची आहे. म्हणून 2.5 वर्षाची कारकीर्द आपण पाहिली. आता देवेंद्रजी 1 वर्षात
ची कारकीर्द पहा. राज्य पुढे चाललंय, राज्य पुढे चाललंय, राज्य विकासाकडे चाललेलं आहे. आणि यामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. सिंचनाचे प्रकल्प कितीतरी आम्ही मराठवाड्यात मंजूर केलेत. आज मी मुख्यमंत्री झाल्या पहिली कॅबिनेट झाली त्यावेळेस सिंचनाच्या प्रकल्पाला मान्यता दिली. या मराठवाड्यातलं जे काही मराठवाडा वॉटर ग्रीड अगोदरच्या सरकारच्या लोकांनी बासनात गुंडाळलं होतं ते आम्ही पुन्हा ओपन केलं. आणि या मराठवाड्यातला दुष्काळ वाडा हा शब्द जो आहे आम्हाला पुसून टाकायचा आहे. या मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवायचा आहे. आणि यासाठी पाणी योजना असतील, इथं भुमरे नाना आहेत, इथं आपले बोरणारे आहे, संजय शिरसाट आहे, संजनाताई आहे. यांच्या मी मुख्यमंत्री असताना यांच्या मतदारसंघामध्ये किती भुमरे नाना निधी दिला तुम्हाला, संजय शिरसाटला किती दिला, बोरणारेला माहित आहे किती दिला. कधी मी हात आकडता घेतला नाही. पैसे नाहीत हा माझ्या डिक्शनरीमध्ये कधी शब्द नव्हता, कधी नव्हता. मी काम करत होतो, मी कधी कारण सांगत नव्हतो. माझ्या कामाची पद्धत आल्यानंतर ताबडतोब सही करणं आणि त्याचा प्रस्ताव त्याची प्रक्रिया सुरू करणं ही माझ्या कामाची पद्धत होती. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन घेणारा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. आणि मला आठवतंय अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण एकदा बोलता बोलता अजितदादा स्वतः म्हणाले, आमचे 4 चौघं आम्ही बसलो होतो, ते म्हणाले आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्ती सह्या करणारा मुख्यमंत्री कोण, तर त्याचं नाव एकनाथ शिंदे. मला अभिमान आहे, मला त्याचा अभिमान आहे. अरे माझ्याकडे लोक यायचे मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे घ्यायला, ताबडतोब मी पेन काढून सही करायचो. जवळपास 70 ते 80 हजार रुग्णांना 450 कोटी रुपये दिले. पूर्वीच्या सरकारमध्ये असणाऱ्यांनी 2.5 वर्षात 3 कोटी रुपये दिले होते. एकनाथ शिंदेनी 450 कोटी रुपये दिले. हे जनतेचे पैसे आहेत, हे सर्वसामान्यांचे पैसे आहेत, हे लोकांचा जीव वाचवण्यासाठी पैसे आहेत. हे पैसे ठेवायसाठी नाहीत, हे पैसे लोकांचा जीव प्राण वाचवण्यासाठी. ते काम आम्ही केलं. आणि म्हणून आम्ही गरिबी पाहिली आहे, लोकांमध्ये गेलोय, बांधावर गेलोय, शेतावर गेलोय. अगदी इरशाळवाडीची दुर्घटना घडली तिथं देखील एकनाथ शिंदे गेला. जिथं जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथं शिवसेना. आणि संकट आलं तिथे एकनाथ शिंदे कधी थांबला नाही, पोचला तिकडे, लोकांची मदत केली. कारण जेव्हा मुख्यमंत्री जातो तेव्हा सगळ्या यंत्रणा अलर्ट होतात, यंत्रणा काम करतात आणि लोकांना तात्काळ मदत मिळते, लोकांचे जीव वाचतात. हे काम करण्याची माझी पद्धत आहे. आणि म्हणून मला काय मिळालं, यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत. किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, किती पैसा कमवला, यापेक्षा किती माणसं कमवली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरतीये. आज अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, अनेक लोक शिवसेना सोबत करतात, शिवसेनेच्या सोबत येतात. प्रकाश महाजन इकडे बसलेले आहेत, अतिशय अभ्यासू माणूस. का आले, कितीतरी लोक आले. आताही काही प्रवेश मला सांगितले बोरणारेजींनी, काल देखील कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये प्रवेश झाले. कशासाठी होतात, कारण दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे, शब्दाला जागणारा एकनाथ शिंदे आहे. म्हणून 2022 मध्ये या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर, पण बाळासाहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता, या एकनाथ शिंदेवर 50 आमदारांनी भरोसा ठेवला, विश्वास ठेवला. आणि यामध्ये व्यासपीठावर इथं बसलेले आमदार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक क्रांती घडली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि ते जर सरकार आलं नसतं 10-20 वर्ष आपण मागे गेलो असतो. 2.5 वर्षात केलेलं काम माझ्या डोळ्यासमोर आहे. आता 3.5 वर्षात काम जे होतंय ते आपल्या समोर आहे. टीम म्हणून आम्ही काम करतोय. आमचा अजेंडा एकच आहे, विकासाचा अजेंडा आहे. सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे.
शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे, युवक आमचा केंद्रबिंदू आहे, माझी लाडकी बहीण आमचा केंद्रबिंदू आहे. या लाडक्या बहिणींना देखील स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. आणि या लाडक्या बहिणींना देखील आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं. फुकटचे एकनाथ शिंदे कधी बोलणार नाही. जे बोलणार ते जे होणार आहे तेच बोलणार, जे होणार नाही ते बोलणार नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पद येतात जातात, पुन्हा येतात, सत्ता येते सत्ता जाते, पुन्हा येते, नाव गेलं की परत येत नाही, बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, माझ्यासाठी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, या येणाऱ्या निवडणुका आपल्या विकासासाठी आहेत. मगाशी संजनाताईने काय सांगितलं हॉस्टेलचं, ते तर ह्याच्याकडेच आहे, संजय शिरसाटकडे आहे ना काम, ते लगेच दे ना त्या ताईला हॉस्टेल. ऊसतोड कामगारांचं जे हॉस्टेल आहे ते ताबडतोब द्या. आपल्याकडे जे जे खाते आहेत, डिपार्टमेंट आहेत, ते तात्काळ आपण करा. उद्योग खातं आपल्याकडे आहे. मी तर डायरेक्ट उद्योग मंत्र्यांना फोन करतो नेहमी. फोन केल्यानंतर नुसता फोन करत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी, ताबडतोब त्याची प्रक्रिया सुरू होते. उद्योग मंत्र्याला माहीत आहे एकनाथ शिंदेने फोन केलाय म्हणजे हे काम करावंच लागेल, आणि ते काम देखील सुरू होतं. पर्यटन खातं असू द्या, आपलं जलसंधारण खातं असू द्या, आपल्याकडे जे जे खाती आहेत किंबहुना आपल्या मित्रपक्षाकडे आहेत, त्या खात्यांमधून देखील लोकांना न्याय देण्याचं काम आपण करत असतो. आणि म्हणून यासाठी आपल्याला मी एवढंच सांगेन की जी काय रस्त्याची कामं असतील त्या मला वाटतं बाकी सगळ्यांना जास्ती पैसे भेटलेले आहेत, कन्नडला कमी भेटले. आता कन्नडचा बॅकलॉग आपण नक्की भरून काढू, काही चिंता करू नका. कारण शेवटी लाडकी बहीण आहे, हे लाडके भाऊ पटापट पटापट घेऊन मोकळे झालेत. आता हे लाडकी बहीण राहिली आहे, त्यांना देखील पैसे कमी पडणार नाहीत, ही खात्री मी आपल्याला देतो. आणि आपल्याला एवढंच सांगतो, ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक आपली जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत, आपली पंचायत समिती आहे. ही आपल्या गावाची निवडणूक आहे, आपल्या ग्रामीण भागाची निवडणूक आहे. आणि म्हणून या ग्रामीण भागामध्ये आपल्याला विकास पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी मी आलोय मुद्दाम, मी विनंती करायला आलोय आपल्याला की बघा, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या योजना आहेत, अनेक योजना. आपण ज्येष्ठांना ST मध्ये मोफत सवलत दिली, प्रवास मोफत केलाय, अनेक योजना केल्यात, कुठल्या योजना बंद होणार नाही. महाराष्ट्र मोठं राज्य आहे, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1चं राज्य आहे. आणि त्यामुळे केंद्राकडून देखील आपल्याला मदत मिळते. आपण देखील परवाचं कालचं बजेट देखील पाहिलं. या बजेटमध्ये देखील महिलांचं, आरोग्याचं, उद्योगाचं, पर्यटनाचं सगळ्या बाबतीमध्ये विचार केला आहे. एक सर्वसमावेशक 2047चं विकसित भारताचं जे आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारं बजेट आहे. आणि म्हणून NDA मध्ये पण आपण प्रमुख शिवसेना आहे, घटक 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करीन की मी आपल्याला हे सगळ्या घटना घडलेल्या असताना सुद्धा या ठिकाणी येण्याचं कारण आपल्याला मी सांगतो की जिल्हा होणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका ज्या येत्या 7 तारखेला होत आहेत, जेवढे आपले किती उमेदवार आहेत आपले धनुष्यबाणावरचे, हो संजय, धनुष्यबाणावरचे जे आपले उमेदवार आहेत, हे का बाकी काय मी सांगत नाही. आपल्याकडे इंडस्ट्री अमकं तमकं सगळं या संभाजीनगरला खूप दिलंय. खासदार इथं आता आपल्याला धनुष्यबाण जिंकायचं आहे. हा नाही तर आपल्या तुम्ही दिल्लीला गेले, आता इकडे सोडून असं काय आहे. खासदार आपलं काम करणारे आहेत आणि खासदार देखील आमदार आपले सगळे लोकांची नाळ जुळलेली आहे. आणि मग हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो,
तर 34 आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. का बोलणारे 41 आणि पंचायत समितीचे आहेत, डबल आहेत. पण मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की आपण येणाऱ्या, आणि आपल्याला मी सांगतो, मगाशी कोणीतरी सांगितलं, संजनाताईच बोलली की आता या निवडणुकीमध्ये लोक येतील, काय काय आश्वासनं देतील, अमकं करतो तमकं करतो, पण बिलकुल त्याच्यावर भरोसा ठेवायचा. एकनाथ शिंदे या भावाने माझ्या लाडक्या बहिणींना फक्त दसरा दिवाळीची ओवाळणी नाही, प्रत्येक महिन्याची ओवाळणी दिलेली आहे आणि ती कुणी माईका लाल बंद करू शकणार नाही, हे देखील मी सांगायला आलोय. आणि माझ्या लाडक्या भावांचा, शेतकऱ्यांचा जे काय प्रश्न आहे ते देखील सोडवण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी देतो. आणि म्हणून आपण फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला तात्पुरता माणूस वेळ काढण्यापुरता 7 तारखेपर्यंत निवडणुकीपुरतं कोण खोटं आश्वासन देईल, कोण भूलतापा देईल, कोण आणखी काय करेल हे न बघता आपल्या पाठीशी कायम स्वरूपी उभा राहणारा कोण आहे हे लक्षात ठेवून मतदान करायचं आहे, हे लक्षात ठेवून मतदान करायचं आहे. आणि म्हणून तुमचं आमचं नातं काय, लाडके बहिणी, लाडक्या भाऊ, माझ्या इकडे लाडके भाऊ आहेत, लाडक्या बहिणी आहे, हे नातं तात्पुरतं नाही आहे. आज मी जातो तिथं काही राख्या बांधतात, काही ओवाळण्या करतात, लाडक्या बहिणी, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, हा आनंद बघितल्यानंतर मला 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कारकीर्द आठवते. घेतलेले निर्णय किती योग्य आहेत याचं समाधान आणि आनंद मिळतो. आणि म्हणूनच जे धनुष्यबाणावरचे उमेदवार, या भागात सगळे धनुष्यबाणाचं वाटतं ना, हो खासदार, या आपल्या तिन्ही पंचायत, तिन्ही तालुक्यामध्ये धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत. आणि म्हणून येत्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करायला आलेलो आहे. धनुष्यबाणाचं मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणासमोरचं मत म्हणजे कामाला मत. आणि म्हणून धनुष्यबाणाला मत म्हणजे तुमच्या एकनाथ शिंदेला मत, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. आणि तुम्हाला एवढंच सांगतो, या संपूर्ण ह्यात जर तुम्हाला संभाजीनगर हा ऐतिहासिक शहर आहे, मुंबई ठाण्यानंतर या संभाजीनगरवर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि बाळासाहेबांचा भगवा या संभाजीनगरवर फडकला मुंबई ठाण्यानंतर. आणि पुन्हा तुम्हाला या संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा असेल तर या ठिकाणी सर्वच्या सर्व उमेदवार आपल्याला निवडून दिले पाहिजे आणि या संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेवर विकासाचा भगवा या ठिकाणी डौलाने फडकवा, तुम्हाला निधी कमी पडणार नाही. हा शब्द मी आपल्याला देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये विकासाला निधी फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा, फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा. आणि इकडे सर्व उमेदवार धनुष्यबाणावर आहेत. जोरात लाडक्या बहिणी आहेत माझ्या. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद, खूप खूप मनापासून आपले आभार. खूप वेळ आपल्याला वाट पाहावं लागलं त्याबद्दल आपली पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. लाडक्या बहिणींची, लाडक्या भावांची, लाडक्या शेतकऱ्यांची धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर